मुलं असे का वागतात याचं एक खूप महत्त्वाचं सायंटिफिक रिझन आहे. बऱ्याचदा आईंना हे सायन्स माहीत नाही आहे, की आपण ज्या भावना दाबतो किंवा आपल्यात ज्या फीलिंग आतल्यात कुठेतरी सप्रेस्ड करतो, आपण आनंदी जगत नाही. आपण बऱ्याचदा कोणावर ब्लेम करतो, खूप निगेटिव्हिटीचा विचार करतो आणि आपल्याला असं वाटतं, की काय त्याच्याने काय नुकसान होणार आहे? माहिती आहे सगळ्यात मोठं नुकसान? ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आईमुळे मुलांवर होतच असतो. मग विचार येईल, वडिलांचं नाही होत का असं? तर नाही, ते प्रमाण खूप कमी आहे. आईच्या या सगळ्या पॅटर्नचा जो इम्पॅक्ट आहे 9 वर्षापर्यंत मुलावर खूप होतो आणि 9 वर्ष म्हणजे त्याच्या फाउंडेशनचे वर्ष आहेत. आज अशा किती केसेस मी हँडल करते ज्यामध्ये मुलांचे असे चाइल्डहूड ट्रॉमा आणि त्याचं रिझन हे 80% कुठेतरी आईचा तो त्यावेळेसचा असणारा सराउंडिंगचा स्वभाव, ती कुठेतरी निगेटिव्हिटी आणि ती गोष्ट मुलांना सफर करावी लागते. समजून घ्यायला हवं आपण की पालकत्व करत असताना आपण पण आनंदी, ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं, चांगल्या विचारांमध्ये राहणं का गरजेचं आहे? इंटरलिंक्ड आहे ते सगळं. विचार करा. हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पाठवा जे बऱ्याचदा मुलंच चुकीचे आहेत अशावर जर विचार करत असतील, तर आज हा विचार करा ना, कुठेतरी अनावधानामध्ये ही गोष्ट 9 वर्षापर्यंत आपण दिली आहे का त्याला? हॅपी पॅरेंटिंग.